नमस्कार, आपण पाहत आहात तुळजाई एक्सप्रेस. तुळजाई एक्सप्रेसमध्ये आपलं सगळ्यांचं सहर्ष स्वागत आहे. उंडरगाव येथील मागासवर्गीय मुलीच्या अपहरण प्रकरणातील फरार आरोपी तात्काळ अटक करा, रिपाई आठवले गटाची मागणी. नळदुर्ग SK गायकवाड. धाराशिव जिल्हा रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया आठवले गट पक्षाच्या वतीने धाराशिव जिल्ह्याचे जिल्हाधिकारी यांना उंडरगाव तालुका लोहारा येथील मागासवर्गीय मुलींच्या अपहरण प्रकरणातील फरार आरोपीवर पोस्को अंतर्गत गुन्हा दाखल करून तात्काळ अटक करण्याबाबत निवेदन देण्यात आले. जिल्हाधिकारी धाराशिव यांना देण्यात आलेल्या निवेदनात म्हटलं आहे की उंडरगाव तालुका लोहारा येथील दिलीप वाघमारे यांची अल्पवयीन दलित मुलीस फूस लावून राहत्या घरी येऊन उंडरगाव येथील गावगुंड हनुमान दगडूमाने आणि आशा दगडूमाने यांनी जबरदस्तीने घरातून मुलीला मोटरसायकलवर बसवून घेऊन गेले आणि तोरंबा टाकी तालुका लोहारा येथील संतोषराम गायकवाड यांच्या हवाली करून त्यांना फरार केले आहे. सदर प्रकरणी लोहारा पोलीस ठाण्यात दिनांक 16 एप्रिल 2026 रोजी तक्रार देऊन तब्बल 1 महिना ओलांडलेला आहे, तरी पण त्यांचा अद्याप शोध लागलेला नाही. सदर प्रकरणी अनुसूचित जाती जमाती प्रतिबंध कायदा, अपहरण कायदा बरोबरच पोस्को कायद्याअंतर्गत गुन्ह्यात वाढ करून सदर फरार आरोपीयास तात्काळ अटक करून मागासवर्गीय मुलीची सुटका करून त्यांच्या पालकांच्या ताब्यात देण्यात यावे, अन्यथा रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया आठवले गट धाराशिव जिल्ह्याच्या वतीनं तीव्र आंदोलन करण्यात येईल याची नोंद घ्यावी. यावेळी रिपाई धाराशिव जिल्ह्याचे जिल्हाध्यक्ष माननीय विद्यानंद बनसोडे, जिल्हा सरचिटणीस माननीय सिद्धार्थ ओहाळ, जिल्हा कार्याध्यक्ष माननीय बाबासाहेब मस्के, जिल्हा सचिव माननीय SK गायकवाड, माननीय भालचंद्र कटारे, तालुका अध्यक्ष धाराशिव माननीय बाबासाहेब बनसोडे, जिल्हा उपाध्यक्ष राजेंद्र शिंदे, रिपाई नळदुर्ग सर्कल प्रमुख यांच्यासह मुलीचे आईवडील आणि पदाधिकारी उपस्थित होते. अशाच नवनवीन बातम्या पाहण्यासाठी आजच आमच्या चॅनेलला लाईक, सबस्क्राईब आणि शेअर करायला विसरू नका. तुळजाई एक्सप्रेससाठी प्रतिनिधी SK गायकवाड, नळदुर्ग. करून त्या नरदमास आरोपी जास्तीत जास्त कडक शिक्षा व्हावी आणि आरोपी ज्या ठिकाणी असेल त्यांना ताबडतोब पकडण्यात यावं असं रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडियाच्या वतीनं आम्ही निवेदन जिल्हाधिकारी यांना देण्यात आलेलं आहे.